महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींना एक फार मोठा गिफ्ट दिलेला आहे। होय मित्रांनो, 1 फेब्रुवारीच्या सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। 1 फेब्रुवारीच्या सकाळपासूनच फेब्रुवारी महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। मात्र सरसकट सगळ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करता येणे शक्य नसल्या कारणाने निवडक 10 जिल्ह्यांमध्येच हे पैसे वर्ग केले जाणार आहे आणि मग टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यातील महिलांना देखील हा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, अशी देखील आकडेवारी पुढे आलेली आहे की जवळपास 96% महिलांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळालेला आहे। जानेवारी महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तर जमा झाले। आता राज्यभरातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची। आता तो हप्ता देखील कधी मिळणार याबाबतची सर्वात महत्त्वाची अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या महिलांना अजूनही डिसेंबरचा हप्ता किंवा जानेवारीचा हप्ता मिळालेला नसेल, काही महिलांना लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून केवळ 2-3च हप्ते त्यांच्या खात्यामध्ये आले असतील, तर अशा महिलांनी काय करावे जेणेकरून लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सोबतच अन्नपूर्णा योजनेचं काय झालं, या योजनेचा स्टेटस काय, ह्या योजनेचे थकीत पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार, घरकुल योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर आता तुम्ही नेमक्या कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत, सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे, तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, 7वा हप्ता मिळाल्यानंतर आता अनेक लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची। आता प्रतीक्षा संपली आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरच 8वा हप्ता देखील वर्ग केला जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। सोबतच कोणत्या तारखेपर्यंत 100% महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाणार ती तारीख देखील अजित पवारांनी जाहीर केली आहे। मित्रांनो, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार असे म्हणाले की महायुती सरकारच्या नेत्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवताना लाडक्या बहिणींना खूप प्रतीक्षा करावी लागली। हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करताना फारच विलंब झाला, मात्र यापुढे आता असे होणार नाही। कुठलाही महिना असो, त्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पहिल्या आठवड्यातच जमा होणार। महिन्याच्या पहिल्या 7 दिवसांच्या आतमध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हावे ह्या उद्देशाने आम्ही पावले उचलली आहेत आणि ह्या प्रकारचा धनादेश नुकताच महिला व बाल कल्याण विभागाला देण्यात आलेला आहे। आदिती तटकरे ज्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत, त्यांनी देखील ह्या वृत्ताला नुकताच दुजोरा दिलेला आहे। त्या म्हणाल्या की अजित पवार यांनी जी काही माहिती दिली ती अगदी सत्य आहे, आम्हाला ह्या प्रकारचा चेक नुकताच मिळालेला आहे, तेव्हा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यापासूनचे पुढील हप्ते अगदी वेळेत आणि लवकरच मिळणार याबाबत मी तुम्हाला खात्री देते। यापुढे राज्यभरातील लाडक्या बहिणींना इतकी प्रतीक्षा करावी लागणार नाही। महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तसेच मित्रांनो, त्यांनी हे देखील सांगितले की केवळ 2 महिन्यानंतरच म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच मिळणार। मात्र येणाऱ्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही अशा प्रकारची तरतूद करणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता देण्यात यावा। याचाच अर्थ असा मित्रांनो की राज्यभरातील लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तो 2100 रुपयांचा हप्ता त्यांना एप्रिल महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जसा मंजूर होणार आणि त्यामध्ये नमूद असलेल्या तरतुदीप्रमाणे 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, एप्रिल महिन्यापासून पुढील महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे मिळणार आहे। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे देखील स्पष्ट केले होते की सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे। एकतर ह्या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्या ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसतात, ज्यांनी अगदी प्रामाणिकपणे ह्या योजनेचा फॉर्म भरलेला आहे, कुठलीच खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती त्यांनी नोंदवलेली नाहीये। योजनेच्या निकषांमध्ये अशा महिला ज्या परफेक्टली फिट बसतात, ज्या निकषांमध्ये बसतात, केवळ त्यांनाच योजनेचा लाभ मिळावा
याकरिता आम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची रिचेकिंग म्हणजेच पुनर्पडताळणी पुनर्तपासणी सुरू केलेली आहे। यासोबतच ज्या प्रकारचे आश्वासन आमच्या नेत्यांनी किंवा महायुती सरकारच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते त्याबद्दल आम्हाला चांगल्याने जाणीव आहे आणि जे आम्ही आश्वासन दिले होते ते आम्ही पूर्ण करणारच। कोणत्याच लाडक्या बहिणीची दिशाभूल किंवा तिची फसवणूक आम्ही करणार नाही। आमचं सरकार हे करून दाखवणारं सरकार आहे आणि आमच्या आश्वासनांची पूर्तता आम्ही नक्कीच करणार आहोत। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी असे आश्वासन राज्यभरातील लाडक्या बहिणींना देण्यात आले होते की आम्ही निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डबल हप्ता करण्यात येणार। त्या दृष्टीनेच आता आम्ही पावले टाकलेली आहेत। सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। टप्प्याटप्प्याने ह्यामध्ये वाढ करण्यात येऊन 2,500 रुपयांचा हप्ता आणि मग काही महिन्यांनंतर हा हप्ता 3,000 रुपयांपर्यंत देखील आम्ही करणार आहोत। म्हणजेच वर्षाकाठी राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तब्बल 36,000 रुपयांचा निधी वर्ग करण्यात येणार आहे। याशिवाय अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील महिलांना 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मोफत मिळणार आहे। 3 गॅस सिलेंडर पर्यंत वर्षाकाठी त्यांना मोफत पुरवले जाणार आहे। तेव्हा लाडक्या बहिणींकरिता ही एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे। मित्रांनो, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी हे जे काही वक्तव्य केले आहे ते ऐकून राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे। मित्रांनो, अशी देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे की सरसकट सगळ्याच महिलांना ज्या ह्या योजनेच्या लाभार्थी यादीत येतात त्यांना एकाच वेळी फेब्रुवारीचा हप्ता जमा करणे शक्य नसल्या कारणाने आता टप्प्याटप्प्याने हा निधी वर्ग केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आता हे 10 जिल्हे कोणते ते देखील आपण लगेचच जाणून घेऊया। पण हे जिल्हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या। तुमच्याकरिता ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी असणार आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्याकरिता ज्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यातील पहिला जिल्हा आहे अमरावती, दुसरा जिल्हा आहे अकोला, तिसरा जिल्हा आहे बुलढाणा, चौथा जिल्हा आहे रायगड, 5वा जिल्हा आहे रत्नागिरी, 6वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 7वा जिल्हा नागपूर, 8वा जिल्हा गडचिरोली, 9वा जिल्हा आहे नाशिक तर 10वा जिल्हा आहे पुणे। मित्रांनो, या 10 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। मग दुसऱ्या टप्प्यातील महिलांना आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता वर्ग केला जाणार आहे। मित्रांनो, एकूण 3 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांना विभागण्यात आलेले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10, दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 15 तर तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। दुसऱ्या टप्प्यातील आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाहीये। त्यानंतर मित्रांनो, महायुती सरकारने असा निर्णय घेतला आहे की काही सिलेक्टेड बँकांना 8वा हप्ता देण्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यामधील पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक आहे IPPB म्हणजेच पोस्टाची बँक, चौथी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, 5वी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, 6वी बँक आहे HDFC बँक, 7वी बँक आहे ICICI बँक, 8वी बँक आहे इंडसइंड बँक, 9वी बँक आहे युनियन बँक, 10वी बँक आहे ॲक्सिस बँक, 11वी बँक आहे IDBI बँक, 12वी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, 13वी बँक आहे कॅनरा बँक आणि 14वी म्हणजे शेवटची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक। तर मित्रांनो, ह्या 14 बँकांना 8वा हप्ता जमा करण्याकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे। ह्या 14 पैकी एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही। मित्रांनो, आणखी एक नम्र विनंती मी तुम्हाला करतोय, तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे जमा झाले, किती हप्ते तुम्हाला मिळाले ह्याबद्दल मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। सोबतच काही हप्ते मिळाले नसतील ते हप्ते न मिळण्यामागचे कारण देखील तुम्ही तिथे नमूद करावे। मित्रांनो, तुमच्या कमेंटद्वारे अनेक महिलांना सहाय्य होणार आहे की ज्यांना हे हप्ते मिळाले नसतील। पैसे का मिळाले नाहीत ह्याचे उत्तर तुमचे कमेंट वाचूनच त्यांना मिळणार आहे। सोबतच जर तुम्हाला काही हप्ते मिळाले नसतील, काही पैसे थकीत असतील तर ह्या मुद्द्याबाबत देखील तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवायला हवे, जेणेकरून तुमच्या समस्याबाबत सगळ्यांना कळून येईल आणि त्या समस्येवर उपाययोजना म्हणून लगेचच काही कार्य करण्यात येईल। मित्रांनो, ह्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबतची एक धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। एक धक्कादायक न्यूज ज्यामुळे राज्यभरामध्ये खळबळ उडाली आहे। लाडकी बहीण योजनेत एक मोठे रॅकेट उघड झाले आहे आणि परप्रांतीय लुटारू बहिणींचा महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला पडतो आहे अशा प्रकारची न्यूज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील काही महिला ज्यांनी स्वतःला लातूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून दिलं आहे आणि खोटी माहिती पुरवून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे, अशा महिलांचे फॉर्म देखील ऍक्सेप्ट झाले आहे आणि आतापर्यंत त्यांना योजनेचे हप्ते देखील मिळत राहिले आहेत। मात्र आता ह्या महिलांचे नाव उघड झाल्या कारणाने आता ह्या महिलांना कारवाईला समोर जावे लागणार आहे। ह्या योजनेअंतर्गत या महिलांनी 1171 अर्ज भरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे।
तेव्हा अशा महिलांना मिळणारे पैसे आता तातडीने थांबवण्यात आले आहे। मित्रांनो, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या महिलांनी बनावट लॉगिन आयडीचा गैरवापर केला आणि लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा केला। सरकारी वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करण्याची सुविधा दिली होती। एका लॉगिन आयडीवर अनेक अर्ज भरण्याची सोय आहे। तेव्हा मित्रांनो, या महिलांनी 2 बनावट आयडीद्वारे तब्बल 1171 अर्ज भरले। मात्र जेव्हा या अर्जांची पुनर्तपासणी करण्यात आली तेव्हा ह्या प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविकाच नसल्याचं उघड झालं आहे। सोबतच मित्रांनो, आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली की ह्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासीच नाहीत, ह्या दुसऱ्या म्हणजेच परप्रांतीय राज्यातील महिला आहेत, ज्यांनी स्वतःला सांगली, लातूर, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतील आम्ही अंगणवाडी सेविका आहोत असे दाखवले। पण चौकशी दरम्यान अशा महिलांचे पितळ उघडे पडले। या परप्रांतीय लुटारू महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना नकली आधार क्रमांक वापरून अस्पष्ट प्रती अपलोड केल्या, ज्यामुळे पडताळणी वेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती आणि याचाच फायदा घेऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांनी लाटले। पण मित्रांनो, पुनर्तपासणी वेळी जे काही सत्य समोर आले ते बघून संपूर्ण प्रशासन चकितच झाले। मित्रांनो, या भामट्या बहिणींविरोधात गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दशकापासून परप्रांतीय महाराष्ट्रीय म्हणूनच राहत आहे। पण यावेळीची धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये राहून सुद्धा महाराष्ट्रातील योजनेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। ह्या घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनासह सर्व चक्रावले आहेत। राज्य सरकारला गंडा घालणाऱ्या ह्या लुटारूंवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे। मित्रांनो, महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील ह्या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की दोषींवर कारवाई केली जाणार ह्यामध्ये कुठलीच शंका नाही। ज्या महिलांनी चुकीची माहिती पुरवून योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील आतापर्यंत ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा सर्व महिलांविरुद्ध कारवाई केली जाणार। तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार। जे पैसे त्यांना आतापर्यंत मिळाले ते देखील त्यांच्याकडून वसूल केले जाणार आहे, कारण की ही योजना गरीब आणि होतकरू गरजू कुटुंबातील महिलांकरिता सुरू करण्यात आलेली होती आणि अशा प्रकारे ह्या योजनेचा गैरवापर करणे, योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने मिळवणे पूर्णपणे चुकीचे आहे। अनेक महिलांनी तर स्वतःहून योजनेद्वारे मिळणाऱ्या लाभाचा त्याग केलेला आहे। अशा महिलांची मी प्रशंसा करते, असे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स। अशाच प्रकारच्या विविध शासकीय योजनांबद्दलच्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।